स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2, श्लोक 56. गेल्या 3 वर्गापासून आपण चर्चा करत आहोत की अर्जुनाचा प्रश्न आहे की जी व्यक्ती ज्याच्या सर्व कामना नाहीशा झालेल्या आहेत, ज्याला आपण स्थितप्रज्ञ असं म्हणू शकतो, योगस्थ असं म्हणू शकतो, किंवा जो समाधीमध्ये लीन असतो, ज्याची बुद्धी स्थितधी असा असतो, तर तो कसा चालतो, कसा बोलतो, त्याचे व्यवहार कसे असतात, तर म्हणजेच त्याचे बोध बदलल्यानंतर त्याच्यामध्ये काय घडत असतं, हा मुळात प्रश्न आहे. आणि उत्तरासकट भगवान म्हणतात की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्य दोच्यते, की ज्याच्या सर्व कामना मनातून निघून गेलेल्या आहे आणि जो आत्माद्वारा आत्मामध्येच संतुष्ट आहे. हे फार महत्त्वाचे बरं, दोन्ही गोष्टी, आणि हे एकमेकांना पूरक आहे. जी व्यक्ती आत्माद्वारा आत्मतत्वामध्ये संतुष्ट आहे त्याच्याच कामना नाहीशा होतात. आणि किंवा उलटं म्हटलं तरी चालेल की ज्याच्या कामना नाहीशा होतात तोच आत्मतत्वाद्वारा आत्मतत्वामध्येच तो आनंदी असतो, संतुष्ट असतो. आपण असंतुष्ट का असतो मागच्या वेळेस चर्चा केली, कारण की आपल्याला अपूर्णत्वाचा बोध आहे. आपण त्या आत्मतत्वाला ग्रहण करत आहोत, पण मनाच्या माध्यमातून. जसं एखादी व्यक्ती सूर्याला बघते हिरव्या रंगाचं गॉगल लावून, तर त्याला सूर्य हिरवा दिसणार, तो सूर्य प्रदूषित होणार हिरव्या रंगाने, पण मुळात सूर्य काही हिरवा नाही आहे. तसंच आपण या मनाच्या माध्यमातून त्या आत्मतत्वाला अनुभव घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मनाचे सर्व दोष त्या आत्मावरती आपण सुपरइम्पोज करत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला आत्मतत्व ते संकुचित असं त्याचं बोध होत असतो, पण वास्तविक ते तसं नाही आहे. आणि त्याच्यामुळे कामना निर्माण होत असतात. कामना निर्माण झाल्या की मग आपण ते पूर्ण करण्याकरता प्रयत्न करत असतो. पूर्ण झाल्या तर आपण सुखी होतो, नाही झालं दुःखी होत असतो. आणि या माध्यमातून ते सगळं संसार चक्र चालू असतं. पण जे स्थितप्रज्ञ असतात ते आपल्या सर्व कामना जहाती, फक्त जहाती नाही, प्रजहाती, संपूर्णपणे टाकतात. आणि त्याच्यामुळे मग काय की सर्व कामना टाकल्याने प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट, तो आत्माद्वारा आत्मतत्वामध्येच तुष्ट असतो. त्याला स्थितप्रज्ञस्य तदा उच्यते, तेव्हा त्याला
स्थितप्रज्ञ असं म्हणता येईल, असं भगवानांचं म्हणणं आहे. मागच्या वेळेस याची पण बरीच चर्चा केली होती सखोल. आज आपण पुढचा श्लोक घेऊया. दुःखेष्वनु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतः स्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितिधीर्मुनिरुच्यते. दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितिधीर्मुनिरुच्यते. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धीर म्हटल्या जातो. दुःखदायक प्रसंगी दुःखेषु अनुद्विग्नमनाः. जर जीवनात दुःख आलं तरी तो दुःखी होत नाही. तुमचा आणि माझा अनुभव काय आहे की आपण काही आपल्या मनाविरुद्ध घडलं, काही रोग शोक झाला, आपण दुःखी होत असतो. पहा, अर्जुनाचा हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न मुळात क्रियात्मक प्रश्न आहे. क्रियात्मक म्हणजे कसं की आपण जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाकडे बघतो तर त्यांच्या जीवनामध्ये जसं एक सामान्य मनुष्य जगतो म्हणजे क्रियात्मक, तसेच ते जगतात. पण त्यांच्या आणि आपल्या बोधमध्ये एक फार 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 मोठी तफावत आहे. त्यांचा बोधच वेगळा आहे. त्यांचं मन अत्यंत शुद्ध झालेलं आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही वासना नाही. या बोधातून ते सगळे जगाला ग्रहण करत असतात, बघत असतात, अनुभव घेत असतात आणि म्हणून या जगाचं मिथ्यत्व त्यांना लक्षात येत असतं. पण आपलं काय आहे की आपण या मनाच्या माध्यमातून या जगाला बघत असतो, या शरीराचं अनुभव घेत असतो, म्हणून आपल्याला अपूर्णत्व जाणवत असतं. आणि अपूर्णत्व आलं तर तिथे अपेक्षा आल्या, अपेक्षा जिथे आल्या तिथे मोहभंग आलं, आसक्ती आली आणि दुःख हे आलं. म्हणजे आपल्या दुःखाचे सगळे कारण आहेत. तेच आपण भगवान श्रीरामकृष्णांकडे बघतो की त्यांचा बोध कसा आहे की मन अत्यंत शुद्ध झालं आहे. शुद्ध बुद्धी, शुद्ध मन, शुद्ध आत्मा एक, ते स्वतःच म्हणतात वचनामृतमध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांचा सगळं बोध कसा असतो, ब्रह्ममय बोध असतो सगळं. एक छोटंसं उदाहरण घेऊया. भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा भोजन ग्रहण करायचे, आपण सुद्धा जेवतो. त्यांच्या जेवणामध्ये आणि आपल्या जेवणामध्ये फार मोठा अंतर आहे. कसा तो अंतर आहे आपण पहा. जेवायच्या आधी मठामध्ये एक मंत्र म्हणतो, आपण सुद्धा म्हणत असाल घरी. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिन. म्हणजे जे काहीही, ठाकूरांचा बोध कसा होता की मी जे काहीही ग्रहण करत आहे आणि फक्त अन्नाच्या माध्यमातून नाही, डोळ्याच्या माध्यमातून, कानांच्या माध्यमातून, त्वचेच्या माध्यमातून जे काहीही मी ग्रहण करत आहे ते सगळं ब्रह्म आहे. मी कोण आहे? मी पण ब्रह्म आहे. अन्न ग्रहण करत असताना ज्या जठार अग्नीमध्ये मी हे आहुती देत आहे ती अग्नी काय आहे? ती सुद्धा ब्रह्म आहे. ब्रह्मतत्वामध्ये मी हवन करत आहे. पहा, या बोधाने, म्हणजे मी तो उदाहरण फक्त जेवायचं दिलं, पण त्यांची प्रत्येक कार्य, प्रत्येक ॲक्टिव्हिटी याच बोधाने ती असायची. पण आपली तशी नसते. कुठेतरी आपल्याला आस्वाद घ्यायचा असतो, भूक लागलेली असते, मग मनासारखं समजा भाजी नाही झाली तर
मन उद्विग्न होत असतं. पहा, हा जो शरीर बोध ज्या आपल्या अपूर्णतेमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे, आणखीन त्यातून भरातभर या जगाला आणि या शरीराला पण सत्य समजून बसलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला दुःखाचा अनुभव का होतो, ठाकूरांना का होत नव्हता? त्याचं कारण एकदम सुस्पष्ट आहे की त्यांच्याकरता म्हणजे ते नुसतं ब्रह्मतत्वाचंच बोध घेत होते, या जगाचा बोध घेत नव्हते. त्यांच्याकरता या शरीराचं अस्तित्व नव्हतं. आणि जर होतं तर ते सुद्धा ब्रह्मतत्व आहे. म्हणून इथे जे भगवान म्हणतात की दुःखेष्व अनुद्विग्न मनाः, की ज्याला दुःखामध्ये दुःखाचा बोध होत नाही. आपल्याला दुःखामध्ये दुःखाचा बोध होतो कारण की आपण अपूर्ण आहोत. आणि दुःखाचा बोध झाल्यानंतर काय घडत असतं आपल्या जीवनामध्ये? मग आपण दोष देतो आपल्या नशिबाला, नाही तर आपल्या अवतीभोवती कोणाला तरी दोष देतो की याच्यामुळे तसं झालं, तिच्यामुळे तसं झालं. आणि या दोघांना नाही देऊ शकलो तर मग नाहीतर ईश्वर आहेच की. हे सगळं आपल्या अपूर्णत्वाच्या बोधामुळे घडत असतं. एक फार सुंदर प्रसंग भगवान श्रीरामकृष्णांच्याच जीवनातला, की एकदा दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये चोरी होते. भगवान श्रीरामकृष्ण हयातीमध्ये आहेत. मथुरबाबूंना कळवण्यात येतं आणि लगबगीने येतात. आणि जेव्हा बघायला जातात तेव्हा नेमके ठाकूरसुद्धा तिथेच असतात. त्या ठाकूर म्हणजे श्रीकृष्णाच्या अंगावरती ते दागिने नाही. आणि ते बघून काय म्हणतात मथुरबाबू की काय ईश्वर, काय देवा, तुम्ही स्वतःच्या दागिन्यांचे रक्षण करू शकत नाही. आता काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे कुठेतरी दागिने गेले याचं दुःख तर होता, तो भाग वेगळा. पण ते काय म्हणतात की काय देवा, तुम्ही स्वतःच्या दागिन्यांचं रक्षण तुम्ही करू शकत नाही. तर याच्यावरती लागलीच ठाकूरांची इतकी तीव्र प्रतिक्रिया येते आणि ते बिलकुल छी छी करून म्हणतात, हे काय आहे? तू कसला ऐश्वर्याची गोष्टी त्यांच्या समोर तू बोलत आहे? अरे त्यांच्याकरता हे तुझे सोने आणि जवारात आणि चांदीचे हे सगळे जे आभूषणं आहेत ते मातीच्या ढेकळ्याप्रमाणे आहे. त्याच्याकडे काय ऐश्वर्याची कमी आहे? ऐश्वर्याची कमी आहे या म्हणून सगळं लुटून द्यायचं असा काही भाव ठाकूरांचा नव्हता. म्हणण्याचा अर्थ काय की आपण कसे दोष देत असतो काही दुःख आल्यावर. जीवनात काही दुःख आलं तर लागलीच आपण दोष देतो कोणाला तरी, नशिबाला नाहीतर ईश्वराला. त्याच्यावरती ठाकूरांचा हा आघात होता. आणि त्यांची जर इच्छा असती तर ती चोरी घडून आली असती का? नाही. पण माणसाचा हा स्वभावच असतो की कोणाला वरती तरी एक आपलं खापर फोडायचं, नाही कोणी तर देव आहेतच. हे का घडत असतं? कारण की त्या दुःखाचा बोध झालेला असतो. आणि ठाकूरांना अशा बोध म्हणजे का घडत नसतात? कारण की त्यांच्याकरता या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. किंवा असं म्हटलं तरी चालेल की प्रत्येक ठिकाणी ते ब्रह्मच बघत होते. वेदांतामध्ये आपला बुधवारी यावेळेस हा भाव येणार आहे. इन्सिडेंटली तो एक सिद्धांत आला म्हणून मी सांगितलं, पण ते कसं घडत असतं पण ते नंतर बघूया. म्हणजे कधी आपण म्हणतोय हे जग अस्तित्वात नाही आणि कधी म्हणतोय की हे जग पूर्ण ब्रह्ममय आहे. हे दोन पोझिशन्स कशी? अर्थात आता आपण वेदांताकडे जात नाही आहे, आपण विचार करत आहोत की जीवनात दुःख का घडत असतं. तर आपल्या अपूर्णत्वामुळे, आपल्या अहंबोधामुळे, हे शरीर सत्य आहे, हे जग सत्य आहे, या बोधामुळे आपल्या जीवनात हे दुःख घडत असतं. कर्मयोगाच्या दृष्टीने बघितलं, आपण कर्मयोगाची चर्चा करत आहोत, तर हे जे स्थितप्रज्ञ असतात
त्यांच्या जीवनात जेव्हा दुःख काही असं घडतं तर त्यांचा बोध काय असतो की अरे ही सगळी प्रकृती कशी आहे, गुणमयी. ही प्रकृती कशी आहे, गुणमयी. 3 गुणांचं सगळं घालमेल सुरू आहे. आणि हा घालमेल किंवा हे जे सगळं संघर्ष हा काही स्थिर नाही आहे. मग स्थिर नाही तर मग याच्या मागे कशाला लागायचं? आज दुःख आहे तर ते त्या दुःखाला शांतपणाने आनंदाने सहन करतात, प्रतिक्रियाविहीन. हे महत्त्वाचं आहे बरं. आपण सुद्धा दुःख सहन करतो त्रागा करून, आणि आज दुःख आहे तर उद्या कदाचित सुख मिळेल. पहा, पूर्व पश्चिमचं अंतर आहे की जेव्हा हे जे मुनी हे दुःख सहन करतात तर ते हे काय आहे, प्रकृतीचा खेळ आहे. राजसिक आणि तामसिक प्रवृत्ती जास्त झाली की ते दुःख येणार. सात्विकमध्ये आनंदच आहे. आज हे आहे तर उद्या ते. म्हणून कसं असतं की जसं आपण एखाद्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती बसलेले आहोत आणि आपली ट्रेन यायला अजून 1-1.5 तास आहे. अनेक ट्रेन येत आहेत, जात आहेत. त्या ट्रेनच्या येण्या आणि जाण्याने आपल्याला काही परिणाम होत नाही. तसेच हे मुनी त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि साक्षी भावाने त्या सगळ्या गोष्टीचे ते विटनेस, साक्षी या भावाने ते सगळं बघत असतात. म्हणून त्यांच्यावरती काही परिणाम होत नसतो. आपण आणि कोणती प्रतिक्रिया नसते बरं दुःख सहन करत असताना, पण आपल्या जीवनामध्ये एकदम वेगळंच घडतं. आपण सहन करतो, त्या दुःखाचं खापर कोणावरती फोडतो, त्रागा करतो, प्रतिक्रिया देतो, आणि एवढंच नाही तर अजून काय करतो, ते सहन तो करतो, पण आज मी सहन करतो, उद्या मला कदाचित सुख मिळेल, ही एक आशा असते. आणि त्यातूनच आपला जीवन प्रवाह सुरू होतो. आणि आपण काही त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही, म्हणजे पडत नाही. या कारणामुळे पडू शकत नाही असं म्हणणं योग्य नाही. आपण जर ती आशा सोडली सुखाची, आपण सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त करू शकतो, पण ते आपल्या जीवनात घडत नसतं. एक या संदर्भामध्ये एक फारच बोलका एक प्रसंग स्मरणात येत आहे, प्रभू रामचंद्रांचा. पहा, आता काही दिवसामध्येच राज्याभिषेक होणार आहे. सगळ्या दूर एक मंगल वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि अचानक राजा दशरथ आज्ञा देतात, कैकेयी आणि मंथराचं ते सगळं कारस्थान, माता कैकेयी आणि मंथरांचं ते सगळं कारस्थान, की यांना आता वनवासाला पाठवायचं. निरोप येतो, राजांची अशी आज्ञा आहे. तर प्रभू रामचंद्रांचा जो आनंदी, प्रसन्न, सुकुमार चेहरा आधी जसा होता तसाच ही बातमी ऐकल्यानंतर सुद्धा तसाच आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडत नाही. आपण सर्वजण रामनाम संकीर्तन म्हणतो आणि त्याच्यामध्ये याची खूप सुंदर वर्णना केलेली आहे. तो श्लोक आपण जो म्हणत असतो, प्रसन्नताम यान गताभिषेकत तथान ममलौ वनवास दुःखतः मुखांबुज रघुनंदस्य मे सदास्तु सा मंजुल मंगलप्रदा. क्या बात आहे. कोणतीही प्रतिक्रिया नाही. जसे आनंदी आधी होते तसेच आनंदी नंतर, आणि तयारी करतात वनवासाला जाण्याची. दुःख आलं म्हणून काही प्रतिक्रिया, वडिलांशी भांडणं, कोर्ट केस वगैरे असं काही नाही. माझा अधिकार आहे. अधिकार कोण गाजवतं? ज्याला अपूर्णतेचा बोध असतो. ज्याला पूर्णतेचा बोध होतो तो कशाला कसं करणार. आणि प्रभू रामचंद्र हे असे म्हणजे अवतार की ज्यांना त्यांच्या हयातीत फक्त 12 ऋषींनी ओळखलं होतं. वचनामृतमध्ये सुद्धा या प्रसंगाचा उल्लेख येतो. भगवान श्रीराम कसे सांगतात, तर म्हणण्याचा अर्थ काय, प्रसन्नताम यान गताभिषेकत तथान ममलौ वनवास दुःखतः तत् मुखांबुज रघुनंदस्य मे सदास्तु सा मंजुल मंगलप्रदा.
कर्मयोगाच्याच या संदर्भामध्ये काय घडत असतं पहा. आता तुमच्या पुढे मी हे सगळे जे तत्त्व आहेत ना, म्हणजे पुढचे 18 जे श्लोक त्याची चर्चा करत आहोत, कधी थोडंसं कर्मयोगाच्या दृष्टीने आणि कधी ज्ञानयोगाच्या दृष्टीने, हे दोन्ही पॅरलल चालणार आहे. का? कारण की पहा, आपण काय चर्चा करत आहोत की आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे. आणि रामकृष्ण मठ आणि मिशनचा आयडियल काय आहे की चारी योगांचा समन्वय. का? कारण की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कधी पण एकांगीपणा नको. आणि एक योगाचं मार्गाचं अवलंबन करणं आपल्याकरता भयंकर अवघड आहे. स्वतः स्वामीजींनी चारी योगाचं कॉम्बिनेशन त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, पूर्ण. आपण सुद्धा कर्म करत असतो, कर्तव्य करत असतो, विज्ञान विचार करत असतो या जगाच्या अस्तित्वाबद्दल. ते ज्ञानयोग झालं. ठाकुरांना प्रार्थना करत असतो, भक्तियोग झालं. तर या कॉम्बिनेशनच्या माध्यमातून आपण आपलं व्यक्तिमत्व घडत आहोत. म्हणून आता हे जे पुढचे जे काही 18 श्लोक आहेत त्यातून आपण दोन्ही डायमेन्शन घेत चर्चा करणार आहोत. तर कर्मयोगाच्या माध्यमातून आपल्याला काय घडत असतं, आपल्या जीवनात दुःख कसा येत असतो की आपण एखादा काहीतरी सेवाकार्य हातात घेतलं आणि ते सेवा कार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत, ते पूर्ण होत नाही आहे. त्याच्याकरता आपल्याला निंदा नालस्ती सहन कराव्या लागत आहे. पूर्ण झालं तर जे काही फळ मिळालं ते उलटंच मिळालं. आता या सगळ्यांमुळे आपल्या जीवनात दुःख येणार की नाही? पण ते दुःख का येत आहेत? कर्मयोग म्हटलं की तर फळाच्या अपेक्षा नको. पण आत्ता तसं नसतं. आत्ता आपण त्या फळाप्रती आसक्त असतो, म्हणून दुःख पूर्ण होत नाही, म्हणून उद्विग्नता येते. लोक काही बोलतात तर लागलीच प्रतिक्रिया आपण देत असतो. ते सगळं का घडत असतं? आता मी कर्मयोगाच्या माध्यमातून बोलत आहे. तर म्हणून जर एखादा कर्मयोगी किंवा एखादा स्थितप्रज्ञ कर्म करत असताना त्यांच्या मनात या सगळ्या गोष्टींमुळे दुःख मुळीच निर्माण होत नसतं. कार्य म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते बिलकुल म्हणजे बेपर्वा होऊन कार्य करतात. बरं, कार्य पूर्ण नाही झालं किंवा निंदा नालस्ती झाली किंवा विपरीत परिणाम झाले तरीसुद्धा त्यांचा मनाचा तोल जात नाही. एक. आणि दुसरं, त्यांना दुःखाचा अनुभव होत नाही. तिसरं महत्त्वाचं, याचा अर्थ ते बेपर्वा बेमुरवत असतात असं त्या चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. त्यांची प्रामाणिकपणा तितकीच असते त्या सेवा करण्यामध्ये. पण शेवटी कुठेतरी शरणागतीचा भाव इतका तीव्र असतो की ते या गोष्टीला आनंदाने सहन करतात की अरे, ही ईश्वराची इच्छा की या कार्यामध्ये मला यश कदाचित मला किंवा जे काही घडणार होतं त्याची काही तसं म्हणजे माझ्या ज्याची अपेक्षा तसं घडणार नव्हतं, अपेक्षाच आदर नव्हती, पण हे या पद्धतीने घडलं, ही अशी ईश्वराची इच्छा आहे असं करून ते आनंदात असतात. त्यांची प्रसन्नता काही ढळत नसते. तर या अपूर्णत्वेच्या बोधामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृह. त्यांना सुखाची मुळात काही कामनाच नसते. कारण की वरतीच आपण चर्चा केली, प्रजाहाती यदा कामान. आता सुखाची काही कामनाच जर मनामध्ये नाही आहे आणि जर सुख आलं तर प्रसन्नतेचा काही प्रश्नच नाही आहे. कारण की हे पुन्हा काय विचार करतात की जसं दुःख आलं होतं हे प्रकृतीच्या 3 गुणांमुळे आलं होतं. देवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया. ही माया 3 गुणाची आहे आणि मागचं जे दुःख आलं हे 3 गुणाच्या संघर्षामुळे आलं होतं, घालमेलीमुळे आलं होतं. आत्ता हे जे सुख आलं आहे हे पण त्याच्याचमुळे आलेलं आहे. मला काय करायचं आहे? पुन्हा तेच, स्टेशनवरती बसलेलो आहोत, आपल्या ट्रेनची वाट बघत असताना इतर ट्रेन आल्या, त्यातून आपल्याला काही फरक पडत नसतो. तर या भौतिक जगामध्ये जे स्थितप्रज्ञ असतात त्यांच्या जीवनात सुख आलं काय
सुखाची कामनाच नाही आहे. आणि जर सुखाची कामना नाही आणि ते आलं तरी त्यातून त्यांच्या मनावरती काहीही परिणाम होत नसतं. कर्मयोगाच्या दृष्टीने कार्य करत असताना खूप स्तुती झाली, कार्य एकदम बिलकुल ज्याला म्हणतो की कोणत्याही अडचणीशिवाय पुढे जात आहे, गतीने जात आहे, पूर्ण झालं, खूप वाहवाही होतीये, तरीसुद्धा यांना काहीही कोणत्याही प्रकारचं मनावरती काही फरक पडत नसतो. सुखेषु विगत स्पृह, कारण की ते मनातून त्या गोष्टी निघून गेलेल्या आहे. स्वामीजी जेव्हा अमेरिकेत शिकागोच्या विश्वधर्म महासभेमध्ये दुपारी 3:45 वाजता त्यांनी ती सभा गाजवली. त्याच्या आधी महिनाभर त्यांना जो त्रास झाला तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी त्याचे पूर्ण आता इतिहास पुढे मांडत नाही. पण 10 सप्टेंबरच्या रात्री, क्षमा करा, 9 सप्टेंबरच्या रात्री ज्या स्वामीजींनी ती रात्र शिकागोच्या थंडीमध्ये एका मालगाडीच्या डब्यामध्ये शिकागोच्या रेल्वे स्टेशनवरती काढली होती, त्याच स्वामीजींकरता 11 सप्टेंबरच्या रात्री शिकागोचे सगळे पॅलेशियल बिल्डिंग्स आणि मोठे मोठे लोक त्यांच्या मागे मागे धावत होते की या स्वामीजी आमचा आदर आतिथ्य स्वीकार करा. पण स्वामीजी दोन्ही परिस्थितीत समान होते. कितीही थंडी पडली तेही सहन केलं, कितीही अपमान झाला तेही सहन केलं, आणि देवतांना जो सन्मान दुर्लभ आहे तो सन्मान प्राप्त करून सुद्धा स्वामीजी अविचलितच होते. आणि एवढंच नाही तर आपल्या भारतीयांच्या दुर्दशाची चिंता करत करत रात्री ते रडत होते त्या दिवशी रात्री. तो इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. तो भाग वेगळा. बरं, मी इथेच फक्त एवढं सांगतो की 1 महिना इतका अपमान सहन केला. एक दिवस म्हणजे 9 तारखेची रात्र मालगाडीच्या डब्यात स्वामीजींनी काढली आणि 11 तारखेच्या रात्री सगळे हॉटेल्स आणि ज्यांनी त्यांनी नाही म्हटलं होतं आणि सगळ्या पॅलेशियल बिल्डिंग्स सगळेजण त्यांच्या मागे लागले होते की तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्या घराचा आदर आतिथ्य स्वीकार करा. पण स्वामीजी दोन्ही स्थितीमध्ये एकदम सारखे. दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगत स्पृहः. वीत राग भय क्रोध, की ज्याचे काय झालेले आहेत, वीत राग भय क्रोध, की ज्यांचे राग भय आणि क्रोध हे तिघही निघून गेलेले आहेत. वीत म्हणजे निघून गेलेले. रागाचा अर्थ काय असतो, आसक्ती. अनुरागपासून ते आलेलं आहे आसक्ती. राग म्हणजे आपण साधारणपणे जे मराठीत वापरतो ना की मला राग आला आहे, नाही तसं नाही. हे राग म्हणजे हे राग म्हणजे आसक्ती. आणि ज्याला आपण राग म्हणतो त्याच्याकरता क्रोध हा शब्द वापरला जातो अध्यात्मामध्ये. तर ही आसक्ती म्हणजे नेमकी असती कुठे आणि का येते चर्चा केलेली आहे. प्रसंग आहे म्हणून पुन्हा चर्चा करू, कारण की जितकं जास्त चर्चा करू तितके आपल्याला ध्यानात येईल की ही आसक्ती नेमकी असती कुठे आणि का येते. ते आसक्ती म्हटलं म्हणजे मोठे महाराजांची आठवण होते, जो आसक्ती है पर जा नहीं सकती वो आसक्ती है. कसं असतं की आपल्या या अपूर्णत्वेच्या बोधामुळे, आपल्या या शरीर बोधामुळे, आपल्या या अहमबोधामुळे आपण या शरीराला सत्य समजतो, या जगाला सत्य समजतो. आणि मग काय होतं की आता जगामध्ये वावरत असताना स्थानविशेष, वस्तुविशेष, व्यक्तिविशेष यांच्याशी संपर्क आपला होणारच. आणि जेव्हा सारखा संपर्क होतो तर मग ते काय होतं, हळूहळू ती आसक्ती वाढत जाते आणि मग आपण त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. काही दिवस आधी आपण पातंजली योगसूत्राचा एक छोटासा भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण ही चर्चा केली होती की आपल्याला त्या सुखाची सवय लागते. ती सुखाची सवय काय आहे, ती आसक्ती आहे. आणि मग त्याच्याशिवाय आपलं होत नाही आणि तीच
आपल्या गळाला फास लावते. आपण म्हणजे आध्यात्मिक जीवनाला आपलं कुंठित होऊन जातं. आपण इतके आसक्त होऊन जातो. व्यावहारिक जीवनामध्ये जर विचारलं की ही आसक्ती ही कशी ओळखायची, विशेषकर ज्या व्यक्तींबरोबर आपण राहतो, आपल्या परिवारांबरोबर, तर याचं बेस्ट उदाहरण म्हणजे किंवा बेस्ट परिभाषा म्हणजे, कारण की हा प्रश्न सारखा विचारला जातो की महाराज प्रेम आणि आसक्तीमध्ये काय अंतर आहे. तर लक्षात घ्या की जेव्हा एखाद्या माणसाची जे आपल्याबरोबर राहतो त्याचे दोष जर आपल्याला दिसत नसतील, दोष असून सुद्धा, किंवा त्याच्याकडे आपण कानाडोळा करत असू, दिसतंय, तर लक्षात घ्या की आपली आसक्ती ते प्रेम नाही. आणि 99.99% आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये, बरं मी म्हणतोय आपल्या, इन्क्लुडिंग मायसेल्फ, रादर मी पुढे, आपण सर्व आसक्त असतो. का? कारण की प्रेम करणं आपल्याला माहितीच नाही आहे. आपण लागलीच आसक्त होतो, अटॅच्ड. जे आपले ज्यांना आपण आपले म्हणतो त्यांच्याप्रती आपले दोष आपण बघू शकत नाही. आणि त्याचं श्रेष्ठ उदाहरण मला असं वाटतं तर धृतराष्ट्र आणि दुर्योधन. सिरीज ऑफ मिस्टेक्स दुर्योधन करतोय, एक अनंत शृंखला एकानंतर एक करत आहे. प्रत्येक वेळेस दुर्योधन, क्षमा करा, धृतराष्ट्र, प्रत्येक वेळेस धृतराष्ट्र काही बोलत नाही. आणि जेव्हा द्रोण, भीष्म पितामह, कृपाचार्य हे सर्व थोर मंडळी सांगते सारखं दुर्योधनाला पण आणि धृतराष्ट्राला पण ते ऐकायला तयार नाही. दुर्योधन पण ऐकत नाही आणि धृतराष्ट्र सुद्धा ऐकत नाही. तर हे काय आहे? हे आसक्ती आहे. आणि ही आसक्ती पुन्हा कुठून येते? आपल्या अपूर्ण बोधातून, आपल्या अहमबोधातून. हे शरीर सत्य आहे आणि हे शरीर जर सत्य आहे तर याच्या अनुषंगाने जे काही आहे, वस्तू, स्थान, व्यक्ती, त्या तिघही माझ्या आहे. भरत, जडभरतची गोष्ट आपल्याला माहिती आहे. इतका मोठा साधक, पण जीवनाच्या शेवटी जेव्हा साधना करत असताना एका छोट्याशा हरिणाच्या पिल्लावर तो आसक्त झाला आणि पूर्ण सगळं काही वाया गेलं. इतकं हे ज्याला म्हणतो की डेंजरस ज्याला म्हणतो हे आहे. मग खरं प्रेम कशाला म्हणतात? मग आता जर खरं प्रेम जर बघायचं असेल तर आपल्याला श्रीरामकृष्णांकडेच जावं लागेल, माताजींकडेच जावं लागेल. आणि आपण उदाहरण घेऊ स्वामीजी आणि श्रीरामकृष्णांचंच. का? कारण की आपण बघतो की त्यांच्याप्रती त्यांचं किती प्रेम होतं. प्रेम म्हणजे इतकं होतं की जेव्हा प्रेमानंदजी महाराज म्हणजे बाबूराम महाराज जेव्हा पहिल्या रात्री दक्षिणेश्वरी राहत असताना, पहिलीच रात्र होती त्यांची, आणि रात्री अचानक 12 वाजता अंगावर काही कपडे नाही असे वेड्यासारखे ठाकूर येतात जिथे हे झोपलेले असतात वरांड्यामध्ये, आणि त्यांच्याबरोबर असलेले दुसरे एक व्यक्तींना विचारतात की अरे किती दिवस झाले नरेन का येत नाही आजकाल. हे बघून तर ते प्रेमानंदजी महाराजांचं काही कसं काय, इतके कसे काय हे आसक्त आहेत, याला महापुरुष म्हणतो, आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आता हे एक भाग झाला. बरं, आपण चर्चा करत आहोत आसक्ती, बरं हे विसरू नका. आणि कोणत्या संदर्भामध्ये? वीत राग भय क्रोध. तर ठाकूर काय आसक्त होते का? नाही. तसा आरोप एकदा स्वतः नरेंद्रनाथांनी सुद्धा लावला होता. ती पण घटना तुमच्या पुढे मांडतो आणि मग सिद्ध करण्याचा प्रयत्न करीन की ते प्रेम होतं, आसक्ती नाही. एकदा एक काळ असा गेला की नरेंद्रनाथ काही कारणामुळे अनेक दिवस जाऊ शकले नाही श्रीरामकृष्णांच्या भेटीला.
ठाकूर इतके व्यग्र आणि इतके उतावळे झाले की त्यांनी एक रविवारी एका भक्ताला सांगून घोडागाडीची व्यवस्था केली आणि रविवारी ब्रह्मसमाजमध्ये उपासनेकरता नरेंद्रनाथ जात असतो. बस ते गोष्ट ध्यानात ठेवून गाडी पुढे एकदम नेली तर त्या ब्रह्मसमाजामध्ये तेव्हा तिथे उपासना सुरू होती हॉलमध्ये. आणि अचानक तिथे ठाकूरांना बघून, कारण ठाकूर सगळे ओळखत होते, आणि एवढंच नाही तर तिथे नरेंद्रनाथ बसले होते आणि त्यांना बघून ठाकूर समाधिस्थ झाले. त्यांना समाधिस्थ बघून तिथे पूर्ण गोंधळ म्हणजे हे झालं आणि जे काही तिथे सगळी व्यवस्था होती ती पूर्ण कोसळली. जे काही लाईट वगैरे होते म्हणजे कंदील वगैरे ते सगळे काही बंद करण्यात आले आणि असं म्हणजे त्याला म्हणतो की चारी बाजूनी गोंधळ गोंधळ गोंधळ. आणि याच्यामध्ये त्यांच्या श्रीअंगाला काही धक्का लागू नये, त्यांचा अपमान होऊ नये म्हणून नरेंद्रनाथांनी लगबगीने त्यांना त्यांच्या शरीराचं रक्षण केलं. आणि जेव्हा तो गोंधळ थोडा शांत झाला, आता सभा तर उधळलीच होती, त्यांना कसं बसं घेऊन बग्गीत बसले, स्वतः बसले नरेंद्रनाथ आणि दक्षिणेश्वर त्यांना सोडायला निघाले. इतके चिडले होते नरेंद्रनाथ, रस्त्यामध्ये काही बोलले नाही ठाकूरांशी. दक्षिणेश्वरी पोहोचून ते त्यांना म्हणतात, तुम्ही तिथे असे का आलात? ठाकूर आपले सरळ त्यांनी म्हटलं की अरे तू किती दिवस झाले तू आला नाही, तुला बघायची मला इच्छा झाली भेटायची म्हणून मी आलो. तर नरेंद्रनाथ काय म्हणतात, इतकी आसक्ती जर ठेवाल तर तुमची अवस्था त्या जडभरतसारखी होईल. माय गॉड, इतकी मोठी गोष्ट नरेंद्रनाथ बोलतात. आणि बोलल्यानंतर ठाकूर पण थोडेसे अचंबित होतात आणि लागलीच मग आता जायचं कुठे, कारण की ठाकूरांचा हा एक पूर्ण विश्वास होता की नरेंद्र कधी खोटं बोलणार नाही. का बोलणार नाही? कारण की तो नररूपी नारायण आहे. घटनेमध्ये विसरू नका, आपण आसक्तीचं चिंतन करत आहोत आणि निरासक्ती काय आहे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि खरं प्रेम काय असतं ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून या घटनामध्ये जरा थोडासा लांबून सांगतोय, कारण की आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टीला खूप फेस करावं लागतं. कळतच नाही प्रेम आहे की आसक्ती आहे. नरेंद्र खोटं बोलू शकत नाही आणि मी खरंच आसक्त झालो आहे का, माझी अवस्था त्या जडभरतासारखी होणार का, मग आता काय करायचं? भावतारणी आहे की आपली. लागलीच भावतारणीकडे विचारतात की का गं आई, नरेंद्र असा म्हणतो तर मी खरंच आसक्त झालो आहे का, की माझं त्याच्यावरती प्रेम आहे? भावतारणी लागलीच उत्तर देते की पहा, तुम्ही त्याच्यामध्ये नररूपी नारायण बघता म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. ज्या दिवशी तुम्ही त्याच्यावर ते बघणार नाही तर त्या दिवशी तुमचं त्याच्यावरती प्रेम राहणारच नाही. हे आसक्ती नाही आहे. एक सर्टिफिकेट जननीकडनं मिळाल्यानंतर लागलीच स्वारी मागे आणि तोंडावरती म्हणतात की अरे आईने सांगितलं आहे की तुझ्यामध्ये मी नररूपी नारायण बघतो म्हणून तुला इतकं प्रेम करतो. जर ज्या दिवशी मला तुझ्यामध्ये नररूपी नारायण नाही दिसले तुझं तू तोंड बघणार नाही. जे ठाकूर इतकं प्रेम करायचे नरेंद्रनाथावरती ते त्याला म्हणतात की तुझं तोंड बघणार नाही. ही धमकसुद्धा श्रीरामकृष्णांमध्ये होती आणि याला म्हणतात प्रेम. याच घटनेला अजून थोडंसं पुढे नेतो मी. आसक्तीची परिभाषाची चर्चा करत असताना मी एक वाक्य उद्गारलं आत्ता की जेव्हा आपल्याला आपल्या माणसांचे दोष दिसत नाही आणि ते आपण म्हणजे त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत नाही, तेव्हा लक्षात घ्या, तेव्हा ते प्रेम नसतं, तेव्हा ती आसक्ती असते. आणि श्रीरामकृष्णांच्या आणि नरेंद्रनाथांच्या जीवनामध्ये काय काय घडलं हे बघूया आपण. एक किंवा दोन उदाहरणं बघूया, विशेषकर काशीपूरचे. काशीपूरला पहा, नरेंद्रनाथांना लाभली आहे भावसमाधी हायेस्ट. तेव्हा ठाकूर त्याला विचारतात की आता पहा, तुला आईने सगळं काही दाखवून दिलं, सांग तुझी इच्छा काय आहे. तर ते काय म्हणतात की माझी इच्छा आहे की शुकदेवाप्रमाणे मी नेहमीच समाधीस्थच राहू
2-4 दिवसातून माझं मन खालती आलं की थोडं शरीर रक्षणार्थ काही खाईन आणि पुन्हा समाधीमध्येच बुडून जाईल. तेव्हा ठाकूर किती भर्सना करतात, छी छी छी, तुझा एवढा संकुचित आधार, संकुचित बुद्धी. अरे मी तर विचार केला होता की तू एका वटवृक्षाप्रमाणे मोठा होणार आणि सगळे संसारी लोक जे संसार दुःखाने तापलेले आहेत, पोळलेले आहेत, ते या वृक्षावरती येऊन बसतील तर त्यांना थोडे एक शांती मिळेल, तुझ्याकडनं काहीतरी त्यांना एक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होईल, तर त्यांचं जीवनसुद्धा उन्नत होईल. आणि तू फक्त स्वतःच्या मुक्तीची काळजी करत आहे. हे आहेत श्रीरामकृष्ण आणि याला म्हणतात निस्वार्थ प्रेम, आसक्तीरहित प्रेम. आवश्यकता तिथे बरोबर त्यांनी कान पिळलेले आहेत, सोडलं नाही आहे. का? अवतार वरिष्ठ आहेत, जगद्गुरू आहेत. पुन्हा तेच नरेंद्रनाथ आणि पुन्हा तेच ठाकूर. एक उदाहरण घेऊन मग पुढे जाऊया. मोठं इंटरेस्टिंग आहे सगळे. आणि पहा, ह्याच घटना आपण अनेक वेळा ऐकल्या आहे, पण आपण प्रत्येक वेळेस हा प्रयत्न करतो की त्याच घटनेला एक वेगळ्या आयामाने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात नरेंद्रनाथांना, काशीपूरलाच एका छोट्याशा याच्यावरती लिहून देतात. लिहिणं तर काही फार त्यांना येत नव्हतं. नरेन शिखे देबे, नरेंद्र या संपूर्ण जगाला, म्हणजेच शिखे देबे म्हणजे बांगलामध्ये की लोकांना शिक्षित करणार, म्हणजेच भावप्रचार करणार. तर नरेंद्रनाथ तर आहेच एकदम तरवेज, म्हणजे रिॲक्शन म्हणजे कोणत्या अर्थाने की माझ्याकडे त्याचं काही होणार नाही, तुम्ही दुसरं कोणी बघा, मी त्याचं काही करणार नाही. लागलीच. ठाकूर काय म्हणतात, पुन्हा कान पिळतात. तू काय, तुझे हाडं सुद्धा करतील. तू काय, तुझे हाडं सुद्धा करतील. तर हे कान पिळणार नाही तर काय. जेव्हा ते पहिल्यांदा म्हणतात की मी हे काहीही करणार नाही, काय की समाधीमध्येच नेहमी बुडून राहणार, तर एखाद्या साधारण गुरुला किती बरं वाटलं असतं की खरंच अरे मानव जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, ईश्वर प्राप्ती, समाधी लाभ, आणि त्याच्याकरता यांनी धडपड केली, यांनी प्राप्त केली. आणि जोपर्यंत आता हे शरीर आहे तोपर्यंत हा जर समाधीचा आनंद घेत आहे तर यात गैर काही नाही आहे. पण तसे ठाकूर नव्हते, जगद्गुरू आहेत ते. आणि काही विशिष्ट कार्याकरताच नररूपी नारायणांना बोलवलं आहे खालती. आणि जेव्हा ते स्वतःच्या मुक्तीची चर्चा करतात तेव्हा काय मस्त कान उघडणी करतात. दिस इज रिअल लव, प्युअर लव, सेल्फलेस लव, आसक्ती रहित निरासक्त प्रेम. अजून काय काय बोलू, याला म्हणतात. जिथे जिथे, आणि जर 16 शिष्यांची अजून जर उदाहरणं घेतले ना तर 4 क्लास अजून 10 क्लास अजून होऊ शकतात की कसं ठाकूरांनी कोणाकोणाला बिलकुल ठोकलं पण आहे आणि प्रेमसुद्धा केलेलं आहे. मानवीय प्रेमामध्ये हाच एक फार मोठा दोष आहे. कारण की आता तसं म्हटलं तर अवतार होतेच, ठाकूर आणि माताजी, स्वामीजी पण. आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी घडलेल्या ज्या आहेत ते तुम्हाला आणि आम्हाला शिकवण्याकरता. असो, माताजींच्या पण जीवनातला एखाद प्रसंग घेऊया की म्हणजे हे लोक कसे निरासक्त एका क्षणात होतात. राधू आपल्या सर्वांना माहीत आहे, माताजींच्या भावाची मुलगी, आणि ती पण कशी की तिला वडील नाही आहेत लहानपणापासूनच, आणि आई वेडी आहे. म्हणजे तिच्या जन्माच्या आधीच तिचे वडील गेले, आणि वडील गेले म्हणून आईला वेड लागलं, तेव्हा ही पोटातच होती आणि मग हिचा जन्म झाला. आणि हिला दाखवून झालं काय होतं, आता थोडंसं दिव्य लीलाची पण चर्चा करणार आहोत की जेव्हा ठाकूरांनी देह सोडला तेव्हा काही केल्या
माताजींचं मन या जगामध्ये रमतच नव्हतं. त्यांचं स्वरूप पूर्ण खेचत होतं आणि त्यांना हे शरीर म्हणजे एक इतकं बंधन वाटत होतं की केव्हा या शरीराला मी तोडून मी माझ्या स्वरूपाला प्राप्त होते. पण मागे कार्य बाकी आहे ना, ते पूर्ण कोण करणार? जगामध्ये मातृत्वाचा भाव प्रसृत कोण करणार? त्याच्याकरता त्या ठाकूरांनी आणलं. आणि नरेंद्रनाथ म्हणतात की मी समाजमध्ये राही नाही, या म्हणतात की माझं स्वरूप मला लक्षात येतोय, मी ते राहणार नाही. अरे मग आपलं होणार काय? तेव्हा ठाकूर म्हणतात, म्हणजे तो एक ज्याला म्हणतो की एक दृष्टांत झाला होता माताजींना, आणि त्या दृष्टांतामध्ये ठाकूरांनी त्या राधूला दाखवलं होतं की तुम्ही हिला आश्रय करून राहा या जगामध्ये. आणि त्या राधूला बघितल्याबरोबर त्यांना त्या दृष्टांताची आठवण झाली आणि आयुष्यभर त्या राधूला, जिचे वडील नाही आणि आई पूर्ण वेडी मामी जिला म्हणतो, तिला घेऊन आयुष्यभर जगल्या. आपण चर्चा करत आहोत आसक्ती आणि खरं प्रेम. तर माताजींचं कसं प्रेम होतं आणि कसं वेळ प्रसंगी ते स्वतःला निर्लिप्त करू शकले, याचं एक बेस्ट उदाहरण की आयुष्यभर त्या म्हणजे तिचं सगळं लहानपण केलं, थोडंफार शिक्षण केलं, लग्न केलं, तिला एक मूल झालं आणि लग्नामध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आले आणि सगळं काही केलं. पण जेव्हा शेवटी तिचा व्यवहार फार विचित्र झालेला होता, अत्यंत विचित्र झालेला होता. म्हणजे इतका अपमान त्यांनी माताजींचा केला आहे की ते आपण वाचू शकत नाही. आपल्यापैकी अनेक लोकांनी वाचलं असेल त्यांच्या त्या लाईफमध्ये. एक दिवशी शेवटी म्हणतात की राधू आपल्या लीला संवरणाच्या काही महिन्याच्या आधीची गोष्ट आहे की बस आता मी तुझ्यापासून मन काढलं. एकतर माताजींना दिसत होतं हे शरीर जास्त टिकणार नाही आहे आणि त्यावेळेस त्यांनी अनेक असे उद्गार काढलेले आहेत. आणि खरंच त्याच्यानंतर मग लोक यायचे, बोलायचे, बसायचे, पण प्रत्येकजण म्हणायचे की माताजी कोणत्या एका वेगळ्या राज्यातच होत्या. त्यांनी मन काढून घेतलेलं होतं संपूर्णपणे, बस निरासक्त. आणि ते म्हणतात की राधू तुझ्यापासून मी मन काढलं, हे शब्द आहेत त्यांचे. अर्थात हे काही रागापोटी ते असं म्हटलं नव्हतं त्यांनी, म्हणजे त्यांना क्रोध आला होता म्हणून नाही, बस लीला संपलेली आहे आता. आणि जोपर्यंत ठाकूरांनी मला जे कार्य दिलं होतं त्याच्याकरता जितका मन तुझ्यावरती लावायचं होतं तितकं लावलं, आता नाही. पुन्हा ते स्वरूप खेचत होतं आणि ज्या राधूकरता आपलं अवघं आयुष्य माताजींनी वेचलं, बिलकुल सेकंदात ते बाहेर काढून मोकळ्या. याला म्हणतात निरासक्ती. आपल्याकडनं हे घडत नसतं. स्वामीजींच्या जीवनात जर बघितलं तर एक छोटासाच प्रसंग सांगून पुढे जाऊया की स्वामीजींनी पहा एवढं रामकृष्ण मठ मिशन एवढं मोठं उभं केलं. पश्चिममध्ये ते का गेले होते? विश्वधर्म महासभा हा एक भाग होता, पण मुख्य त्यांचा जो उद्दिष्ट होता की तिथे जाऊन की काही पैसे गोळा करायचे लोकांना वेदांत सांगून आणि त्यांच्याकडून काही पैसा आणायचा. कारण की भारतात तेव्हा शक्यच नव्हतं, खायचीच लोकांचे वांदे होते, तर कोण मठ मिशन करता पैसे देणार, जमिनीकरता पैसे देणार? ते सगळं घडून आलं. आणि जेव्हा त्यांनी हे मठ स्थापित केलं, मठ मिशन स्थापित केलं, तर पहा त्याचा पहिला अध्यक्ष कोणाला केला? आता तसं बघितलं तर स्वामीजींपेक्षा योग्य अधिकारी कोण होतं? जरी राजा महाराजांना आपण मानसपुत्र मानतो, पण स्वामीजींनी म्हटलं होतं की मी याच्याकरता जन्मलो नाही आहे. ते त्यांना माहीत होतं. दुसऱ्या अर्थाने दुसऱ्या भाषेत ते सांगतात की एका मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्ष कधी मोठं होत नसतं. आय मस्ट गो, हे शब्द आहे स्वामीजींचे. ज्या स्वामीजींना काशीपूरला ठाकूरांनी जबाबदारी दिली होती की या सगळ्यांना तू सांभाळून ठेवशील, सांभाळलं. पण
पण आता बस निरासक्त, पण मी कोणतंही पद घेणार नाही, आणि त्यांनी कधी पद घेतलं नाही. आणि त्यांना हे माहिती होतं की राजा महाराज श्रीरामकृष्णांचे आध्यात्मिक पुत्र. ठाकूरांनी म्हटलं आहे की राजा एकटा राज्य चलाते पारे, म्हणजे एक राजा महाराज म्हणजे इतकी ताकद होती, एक मोठं विश्व चालू शकत होते. सर्वानुमतेने त्यांना पहिलं प्रेसिडेंट करण्यात आलं. म्हणण्याचा अर्थ काय की आपण जेव्हा म्हणजे आता कर्मयोगाच्या दृष्टीने जर सांगितलं, आपण जर काही गोष्टी निर्माण करतो, काही कार्य करतो, तर लागलीच आसक्तीपोटी मी येन केन प्रकारेण तो येतोच. पण या लोकांच्या जीवनामध्ये तो दिसणारच नाही. का दिसणार नाही? कारण अहंबोध नाही आहे आणि अपूर्णत्वेचा अभाव नाही आहे, पूर्णत्वच आहे. तर वीतराग भय क्रोध, की आपण चर्चा काय करत आहोत की हे जे स्थितप्रज्ञ लोक असतात हे कसे असतात? दुःखेष्वनु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृह. जीवनात सुख आणि दुःख हे येणार. सुख आलं, क्षमा करा, दुःख आलं तर दुःखी होत नाही. सुखाची स्पृहाच नसते तर सुख आलं तरी काही फरक पडत नाही. रेल्वे स्टेशनवरती कितीही गाड्या आल्या गेल्या काही फरक पडत नाही. आमची गाडीची वाट बघत आम्ही बसलेलो आहे. वीतराग, यांच्या जीवनात आसक्ती ही निघून गेलेली आहे. अहंबोध नाही आहे, अपूर्णत्वाचा बोध नाही आहे, आसक्तीचा प्रश्नच येत नाही. वीतराग भय क्रोध, हे फार महत्त्वाचं आहे. भय कुठे निर्माण होतं? पहा, थोडंसं मानसशास्त्र आहे, महत्त्वाचं आहे. जिथे आसक्ती असते तिथे भय येणारच. जिथे आसक्ती असते, माझा मोबाईल कोणी चोरला तर झाली भीती. माझी वस्तू, माझे पैसे, माझं कोणी नुकसान करेल का, मला कोणी इजा करेल का. जिथे जिथे आसक्ती आहे तिथे तिथे लक्षात घ्या, वस्तू, व्यक्ती, स्थान, माझं पद जाईल का. जिथे जिथे लक्षात घ्या, जिथे जिथे आसक्ती आहे तिथे तिथे भय हे अवश्यंभावी आहे. त्याला काही करू शकत नाही. त्याच्याकरता एकच उपाय आहे, आसक्ती सोडा. आसक्ती जर सोडली तर भय गेलं. भृतहरी राजांनी खूप सुंदर एक वैराग्य शतकम लिहिलेलं आहे. त्याच्या शेवटची ओळ मला लक्षात आहे, पहिली 3 ओळ लक्षात येत नाही आहे. पहिली ओळ अशी आहे, भोगे रोग भयम च्युतिभयम वित्ते नृपालाद भयम. आणि शेवटची ओळ जी आहे की हे संपूर्ण जग भयाने व्याप्त आहे, पण फक्त तोच भयरहित आहे ज्याच्या जीवनात वैराग्य आहे, ज्याच्या जीवनात अनासक्ती आहे. आपण बघितलं सत्ता ठाकूर महाराज स्वामींच्या जीवनामध्ये इतकी एक वैराग्य किंवा निरासक्ती आहे, पण कोणत्याही गोष्टीचं भय नाही आहे. कोणत्या गोष्टीचं भय नाही आहे. जी पहिली ओळ आहे की भोगे रोग भयम च्युतिभयम वित्ते नृपालाद भयम, की ज्यांच्याकडे धन आहे त्यांना राजाचं भय आहे. राजाचं भय म्हणजे तेव्हा राजा लोक टॅक्स लावायचे ना, तर आजच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर ज्यांच्याकडे पैसा आहे त्या लोकांना इन्कम टॅक्सची भीती आहे. भोगे रोग भयम, आणि जे लोक भोग विलासामध्ये गडलेले असतात त्यांना काहीतरी रोग होण्याची भीती असते. जे लोक फार विद्वान आहेत, मला संस्कृत लक्षात येत नाही आहे पण त्याचा अर्थ असा आहे की जे लोक विद्वान आहेत त्यांना या गोष्टीची भीती आहे की मला कोणी वादविवादामध्ये कोणी मला हरवून ना दे. कारण की कसं होतं की विद्वान लोक राजाकडे असायचे आणि तिथे त्यांना खूप वादविवाद करावा लागत असायचा. तर जे लोक त्यांना भीती असायची. का भीती असायची? असं ते म्हणजे असे अनेक उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की
या जगामध्ये फक्त तेच लोक भयरहित आहे की ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे, ज्यांच्या जीवनामध्ये निरासक्ती आहे, जे लोक आसक्ती रहित आहे. तर वीत राग भय क्रोध. आता जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण आसक्त असतो आणि आसक्त जेव्हा असतो आणि आपली एखादी वस्तू हरवून जाण्याची भीती असते किंवा हरवून जाते किंवा कोणी हिसकून घेतं, तर काय निर्माण होतं? क्रोध. एक लक्षात घ्या की पहा, आपल्याला म्हणजे आपण मी साधक या दृष्टीने आपण विचार करत आहोत, तर आपल्याला दुःख जेव्हा आलं तेव्हा दुःखी व्हायचं नाही आहे. सुखाची स्पृहा आपल्याला कापायची आहे, भीती आणि क्रोध घालवायचा आहे. तर हे केव्हा शक्य? या सगळ्या गोष्टी निर्माण का झाल्या माहिती? एका गोष्टीमुळे. कोणती? आसक्ती. शरीराप्रती आसक्ती आहे, अवतीभोवतीच्या लोकांची प्रती आसक्ती आहे. त्याच्यामुळे काय होतं? आपल्याला दुःख होतं. त्याने माझा अपमान केला, तो माझा ऐकत नाही, तो माझा ऐकू लागला, मी सुखी झालो. तो मला काही करू शकतो, भय. तो माझा ऐकत नाही म्हणून मी चिडलो, क्रोध. म्हणण्याचा अर्थ काय की पहा, आपल्या जीवनामध्ये सुखाची इच्छा आसक्तीमुळे, दुःख भोगतो आसक्तीमुळे, भयभीत होतो आसक्तीमुळे आणि क्रोध निर्माण होतो आसक्तीमुळे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जिथे आहोत तिथेच म्हणजे साधारणपणे राहत, म्हणजे आपली प्रगती तितकी होत नसते. का? कारण की त्या मुंगूसच्या शेपटीवरती जसं ते वीट बांधली आहे, तसं आपण स्वतःच आपल्या शेपटीवरती आसक्तीरूपी वीट बांधली आहे. ज्या दिवशी ही आसक्तीरूपी वीट काढली, आपण सोडली, ही कशी सोडायची? तर हा शरीरबोध, हा अहमबोध, हा अपूर्णत्वाचा बोध घालवायचा, सेवा करून समत्व बुद्धी प्राप्त करायची. म्हणजे पुन्हा दोन मार्ग. सेवा करून समत्व बुद्धी प्राप्त केलं तरी चालेल किंवा ते पण करायचं, आणि या बाजूने अहमबोध घालवायचा, शरीरबोध घालवायचा ज्ञान मार्गाने. तेव्हा काय होईल की ही आसक्ती नाहीशी होईल. आसक्ती नाहीशी झाली तर काय होईल? दुःख नाही वाटणार, सुखाची स्पृहा नसणार, आलं तरी आपण काही उड्या नाही मारणार, आसक्ती निघून जाईल, भय नाही राहणार आणि क्रोध येणारच नाही, उद्भवणारच नाही. क्रोधाच्या संदर्भात आपण थोडी चर्चा येत्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. आज तितका वेळ नाही आहे. गीतेवर आपला पुढचा वर्ग येत्या शुक्रवारी होणारच. परवा बुधवारी आत्मबोध हा वर्ग होणारच आहे. त्या दिवशी बुधवारी आपली सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.